नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. लोकविकास सामाजिक संस्थेने स्थानापन्न केलेल्या साखर चौथीच्या गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक रविवारी महाडमध्ये काढण्यात आली. खालू बाजूच्या तालावर लेझिम खेळत तसेच ढोल ताशाच्या तालावर ही विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लोकविकास सामाजिक संस्थेच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी साखर चौथीच्या गणपती विरेश्वर मंदिरामध्ये स्थानापन्न केला होता. विरेश्वर मंदिरापासून या साखर चौथ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. जुना पोस्ट मार्गे भगवानदास बेकरी पासून मुख्य बाजारपेठेतून ही भव्य विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. या भव्य विसर्जन मिरवणुकीमध्ये 7 ते 8 खालूबाजा पथकं लेझिम खेळत गणेश भक्त सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रस्थानी ढोलताशा पथकही आपली कला सादर करीत होते. या मिरवणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्यासह लोकविकास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीदरम्यान स्नेहल जगताप यांनी खालू बाजूच्या तालावर लेझिम खेळत ठेका धरला होता. रात्री उशिरा या साखर चौथ गणपतीचे भोई घाटावर विसर्जन करण्यात आले. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.